गेल्या काही महिन्यात राज्याचे अनेक मंत्री वादात सापडले, त्यामुळे लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. जे मंत्री वादात सापडले आहे त्यांच्या जागी नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. अशातच एका पत्रकार बांधवाशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी मला संधी दिली तर मी मंत्री होणार आणि मंत्री कसा असतो ते संपूर्ण महाराष्ट्राला जनतेला दाखवून देणार. पण खरंच संतोष बांगर हे मंत्री होऊ शकतात का, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2019 साली संतोष बांगर हे पहिल्यांदा कळमनुरी मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर 2024 पुन्हा संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघाचे आमदार झाले. संतोष बांगर यांची काम करण्याची पद्धत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दवाखान्याचं काम असो किंवा गरजू लोकांना पैशाची मदत असो किंवा कोणतं पण काम असो, संतोष बांगर हे सदैव मतदारसंघातील जनतेच्या सोबत असतात. त्यामुळे संतोष बांगर हे मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. सध्याची परिस्थिती बघता अनेक मंत्री वादात सापडले आहे, त्यामुळे महायुती सरकारची प्रतिमा कुठंतरी खराब होत आहे. काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहे आणि महायुतीला सरकारला धक्का बसू नये म्हणून जे मंत्री वादात आहे त्यांच्या जागी प्रामाणिकपणे काम करणारे आणि सदैव शांत स्वभावाने काम करणारे आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. संतोष बांगर यांची राजकीय शैली बघता संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटते की संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळणार किंवा नाही मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.